नमस्कार मंडळी. तर आज आपण पीनट बटर बनवणार आहोत, जे माझ्या एका व्ह्यूअर्सच्या डिमांडवरती मी बनवते आहे. घरी एकदम इझिली कमी साहित्यामध्ये मस्त असं तयार होतं, जे मार्केटमध्ये खूप महाग मिळतं आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे पीनटच वापरलेला आहे की नाही याचीही गॅरंटी आपल्याला नसते. तर त्यामुळे आता आज आपण घरी बनवणार आहोत. तर त्यासाठी जे नॉर्मल पीनट असतात, शेंगदाणे असतात, ते घेतलेले आहेत मी मोजून 1 कप. 1 कपाच्या प्रमाणाने मी हे बटर बनवते. तर त्यासाठी व्यवस्थित निवडलेले शेंगदाणे घ्यायचे. जर तुम्ही हे फ्रीजमध्ये स्टोअर केले असतील तर फ्रीजमधून आधी बाहेर काढायचे, नॉर्मल टेम्परेचरला आणायचे, मग आपल्याला ही रेसिपी करायला घ्यायची. फ्रीजमधले डिरेक्टली भाजायला घ्यायचे नाही. व्यवस्थित नॉर्मल झाले, निवडून घेतले की एका पॅनमध्ये आपल्याला हे मंद आचेवरती भाजून घ्यायचे. म्हणजे पीनट बटरमध्ये मेन रोल हा शेंगदाण्यांचाच असतो. शेंगदाणे जेवढे आपण परफेक्टली भाजू तेवढं परफेक्टली आपलं पीनट बटर बनून तयार होतं. तर कधीही पीनट बटरसाठी आपण शेंगदाणे भाजतोय तर घाई अजिबात करायची नाही. मंद गॅसवरती आपल्याला याला भाजायचं आहे. बघू शकता तुम्ही, शेंगदाण्यांना हलके हलके क्रॅक यायला लागलेले आहेत, नी थोडे थोडे डाग पडायला लागलेत. आपल्याला यांना छान असं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे आतपर्यंत ते छान असे कुरकुरीत झाले पाहिजेत. आणि भाजता भाजता शेंगदाण्यातून ऑइल रिलीज होतं, म्हणजे ज्या चमच्याने आपण भाजतोय त्या चमच्याला बऱ्यापैकी ऑइल लागतं. इथपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. जोपर्यंत त्यातून ऑइल रिलीज होणार नाही तोपर्यंत ते असं परफेक्टली बटर बनणार नाही. तर बघू शकता चमच्याला किती ऑइल लागलेलं आहे. जसं की ऑइल रिलीज होतं शेंगदाण्यातून, त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा 1 मिनिटभर त्यांना भाजायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. शेंगदाणे भाजताना प्रत्येक गोष्ट बारकाईने लक्षात घ्या, म्हणजे तुमचं पीनट बटर अजिबात चुकणार नाही. आणि गॅस बंद करून आपल्याला एका प्लेटमध्ये यांना काढायचं आहे, म्हणजे आपल्याला यांना 100% गार करून घ्यायचं आहे, म्हणजे वरची जी सालं आहेत ती इझिली निघतात. तर जेव्हा आपली ही शेंगदाणे गार होतात त्याच्यानंतर हातामध्ये हलके चोळून बघायचे. सालं पटकन निघाली की समजायचं आपले शेंगदाणे एकदम परफेक्टली भाजले गेलेले आहेत. तर आता एवढ्या सगळ्या शेंगदाण्यांची सालं कशी काढायची, तर त्यासाठी एक ट्रिक आहे. एक साफ कपडा कॉटनचा घ्यायचा, तो पसरवायचा आणि जे सगळे गार झालेले शेंगदाणे आहेत ते आपल्याला कपड्याच्या सेंटरला ठेवायचे आहेत. आणि याची एक पोटली तयार करायची आहे, म्हणजे सिम्पली सगळ्या बाजूने तिला टाईटली पॅक करायचं आहे. कुठूनही शेंगदाणे बाहेर येऊ दे नको, असा एक गोळा तयार केला की सगळे उरलेला भाग जो कपड्याचा आहे तो एका हातात धरून बाकीचे शेंगदाणे आहेत ते पीठ मळल्यासारखे मळायचे आहेत चारी बाजूने. जसं आपण सिम्पली पीठ मळतो चपातीचं किंवा भाकरीचं, अगदी ती प्रोसेस करायची आहे. आणि 1 मिनिटाच्या पण कमी वेळामध्ये ही शेंगदाण्याची सालं आहेत ती इझिली निघतात. तुम्ही बघू शकता किती छान सालं निघालेली आहेत. काही शेंगदाण्यांच्या तर डाळीसुद्धा झालेल्या आहेत. ही सालं निघण्यासाठी, म्हणजे ह्या प्रोसेसनं सालं काढण्यासाठी शेंगदाणे हे परफेक्टली आपले भाजले गेले पाहिजेत, म्हणजे सालं पटकन निघतात. तर बघू शकता सालं मी वेगळी केलेली आहेत. मी शेंगदाणे व्यवस्थित निवडून घेतलेत. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, जे आतून पूर्णपणे कोरडं असलं पाहिजे. आधी जर तुम्ही काय वाटलं असेल तर ते स्वच्छ धुवून उन्हामध्ये 15 मिनिटं ठेवलात तरी चालेल, पण पूर्णपणे ते कोरडं असलं पाहिजे. आणि शेंगदाणे घालून वर 1 इंचसारखी जागा उरेल एवढं मोठं भांडं आपल्याला घ्यायचं आहे. आणि आता झाकण ठेवून याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे, म्हणजे याचं कूट करून घ्यायचं आहे. म्हणजे शाबू खिचडीमध्ये किंवा इतर रेसिपीमध्ये आपण वापरण्यासाठी जसं कूट करून घेतो अगदी तसं कूट करून घ्यायचं आहे पल्स मोडमध्ये. तर बघू शकता, तुम्हाला मी दाखवते. छान असं रवाळ असं पीठ आपण याचं करून घेतलेलं आहे. आता हे जे आपलं पीठ तयार झालं आहे याच्यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स आपल्याला घालायचे आहेत. म्हणजे मीठ, एकदम किंचित मीठ घालायचं आहे. आणि जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलात तरी चालेल, पूर्णपणे ऑप्शनल आहे पीनट बटरमध्ये मीठ वापरणं. आणि गोडवा येण्यासाठी मी ते 2 चमचे प्युअर मध घातलेला आहे. तुम्हाला मध घालायचा नसेल तर तुम्ही गूळ किंवा साखर दोन्ही घातलात तरी चालेल, पण हेल्दीच्या हिशोबाने मी ते मध घातलेलं आहे. आणि मध घालून झाल्यानंतर आपल्याला याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. आता मात्र एकसारखं मिक्स करत 2 ते 3 मिनिट आपल्याला मिक्सरमध्ये याला फिरवायचं आहे, जोपर्यंत यातून ऑइल रिलीज होऊन अशी पेस्ट होत नाही. तर बघू शकता एकदम परफेक्टली पीनट बटर आपलं नुसतं मिक्सरच्या थ्रू तयार झालेलं आहे. जर असं ऑइल तुमचं रिलीज होत नसेल तर चमचाभर तूप तुम्ही घातलात तरी चालेल, याने सोपं पडतं हे तयार होण्यासाठी. माझं इझिली तयार झालं, पण तुम्हाला जर प्रॉब्लेम आलाच तर चमचाभर तूप तुम्ही घालू शकता. तर तुम्हाला मी चमचा थ्रू दाखवते किती परफेक्ट सॉफ्ट आणि स्मूथ असं आपलं हे पीनट बटर घरच्या घरी बनून तयार झालेलं आहे. जर तुमच्या घरी लहान मुलं आहेत जी शाळेमध्ये जातात त्यांच्या टिफिनसाठी एकदम उत्तम पर्याय आहे. लहान मुलांच्या वाढीसाठी खूप छान असा पदार्थ आहे हा.
चपातीला किंवा ब्रेडला लावून जर तुम्ही दिलात तर मुलं आवडीने खातात. त्याच्यामध्ये कॅल्शियम, फायबर, खूप प्रकारचे गुणधर्म असतात आणि जर हे खाल्लं तर आपल्याला खूप वेळ भूकही लागत नाही आणि पोट भरल्यासारखंही वाटतं आणि थकवासुद्धा येत नाही. तर याचे बहुगुण फायदे आहेत. तर नक्की घरीही तुम्ही ट्राय करा. एकदम 5 मिनिटाच्या आतमध्ये ही रेसिपी तयार होते. खूप जास्त झंझटही करावं लागत नाही आणि अगदी मार्केटमध्ये मिळतं तसं घरच्या घरी तयार होतं. तुम्ही बघू शकता किती मस्त असं ते तयार झालेलं आहे, सॉफ्ट. मी आता एका ब्रेडला तुम्हाला स्प्रेड करून दाखवते. एकदम छान असं तयार झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलं, त्याने हलकी चव त्याची रिच होते. तुम्हाला जर टाकायचं नसेल तर तुम्ही नाही टाकलात तरी चालेल. याच्यामध्ये खूप सारे आपण फ्लेवर देऊन सुद्धा खाऊ शकतो. म्हणजे सगळ्यात जास्त मार्केटमध्ये चालणारा फ्लेवर आहे तो चॉकलेट फ्लेवर. तो जरी दिला तरी मुलं खूप आवडीने खातात. पण असं जरी खाल्लं तरी खूप चवीला लागतं. नक्की एकदा ट्राय करा. आवडली रेसिपी तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.